पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। तव स्वर्गी सुरवरा समस्ता ओढवली परमावस्था बंदी सुटोनी लंकानाथा वनासीता केवी आली। ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, कथेचं अनुसंधान पार्वती माता सीतेचा वेश धारण करून आलेल्या होत्या। जगतामध्ये फक्त पार्वतीलाच सीता होता येत होतं। इंद्रजिताने ज्यावेळेस माईक सीता मागितली होती विश्वकर्म्याला, त्यावेळेस विश्वकर्म्यानं दिली नाही, कारण ती आदिशक्ती जगदंबा आहे। सीतेचं स्वरूप जगात कुणालाच बनवता येत नाही। कालही प्रसंग आला, सीतेने सांगितलं देवलोकांना माझं स्वरूप तुम्हाला बनवता येणार नाही किंवा मी डुप्लिकेट तुम्हाला करता येणार नाही। पण स्वतः पार्वतीने हुबेहूब सीतेचा वेश धारण केला, कारण सीता जगदंबा आहे आणि पार्वती सुद्धा जगदंबाच आहे। तू आदिमाया अंबा कुलस्वामिनी जगदंबा अशी असणारी पार्वती हुबेहूब सीता। सीतेमध्ये आणि ह्या डुप्लिकेट सीतेमध्ये काहीच फरक नव्हता, सेम टू सेम सीता। आणि रामाच्या समोर आल्यानंतर ना रामानं तोंड फिरवायचं महाराज, कारण सीतेला रामाला माहिती होतं ती सीता नाही माता आहे। लक्ष्मणाने सांगितलं रामा असते म्हटले भ्रांती, पण एवढी बायको आले समोर तिला बोलायचं सोडून तोंड फिरवायला लागला। ज्यावेळेस मातेला पत्नी म्हटल्यानंतर ना रामाला राग आला। रामानं हातामध्ये धनुष्यबाण घेतलं लक्ष्मणाला मारायला। लक्ष्मणाने विचार केला इथून पुढे आयुष्यात नवरा बायकोच्या भांडणात पडायचं, विनाकारण मार खावा लागा लागलं ना, त्यांचं ती बघून घेतील काय करायचंय ती सीता आणि राम काय असतील ते झाले। म्हणलं आता आपण मधी पडायचं नाही, काय ह्यांचं चालायचं ते चालू द्या। तेवढ्या वेळामध्ये देवलोकांनी बघितलं हे सीता आले। देवलोकांना नाही कळलं, पण त्यांना एवढं कळलं जे आरती सीता इथं आले ते आरती सीता रावणाला मारून आले। आणि जर रावणाला मारून आली असेल तर इंद्रजित आता आपल्याला सोडणार नाही, आपली आता कधीच सुटका होणार नाही याचं टेन्शन देवलोकांना आलं। विस्मय करते ऋषीश्वरा विस्मय करते सुरवरा जेठ कोणिया दशशिरा सीता सुंदरा वनाली। सगळ्यांना विस्मय वाटलं, आश्चर्य वाटलं। सीता आली आणि सीता ज्या अर्थी आली त्या अर्थी रावणाला ठकवून म्हणजे फसवून आले। कारण सीतेला रावणाच्या बंदीखान्यातून सुटून येणं काही अवघड नव्हतं, त्यामुळे त्याला फसवून जर सीता इथं आले असतील तर आता राम लंकेला जाणार नाही। आणि राम जर लंकेला आलेच नाही तर आमची बंधन सुटत नाही। तर देव लोक बोलू लागले लंकानाथा वनाली सती सीता त्याने विधाता विस्मित। ब्रह्मदेवाला अपूर्व वाटलं, कारण रावणाला मारून सीता आली आणि रावण हा ब्रह्मदेवाच्या वंशातला आहे। ब्रह्मदेवाचा मुलगा पुलस्ती, पुलस्तीचा मुलगा पौलस्ती, पौलस्ती आणि कैकशी यांचा मुलगा रावण। अशा प्रकारे आपला पंतू लागतो रावण आणि त्याच्यामुळे त्या रावणाला भस्म करून मारून सीता आली असेल तर आता आपली कधीच बंधमुक्तता होणार नाही असा विचार ब्रह्मदेवजी करतात। पार्वती स्वयं झाली सीता हे न कळे ब्रह्मादिका समजता ते कळले श्री रघुनाथा सर्वांगे ज्ञाता श्रीराम। पार्वती स्वतः सीता झाली हे जगातामध्ये कुणालाच कळलं नाही, ब्रह्मादिक देवांना कळलं नाही, ते रामाला कळलं। कारण पार्वतीनं महादेवांना जाताना विचारलं होतं पैस लावा, मी जर रामाला फसवलं तर काय देणार? महादेव म्हणले माझ्यापाशी द्यायला काय, मी स्मशानभूमीमध्ये राहतोय, पण जर तू रामाला फसवलं तर आजपासून रामाचं भजन आपण करणार नाही। रामाला ब्रह्मत्व नाही, मी ज्याला ब्रह्म ब्रह्म म्हणतोय, ज्याचं भजन करतोय, पहाटेपासून ज्याचं नामस्मरण करतोय तो राम,
तो जर राम फसला तर त्याला ब्रह्मत्व नाही आणि आजपासून रामायण बंद महादेवानं सांगितलं होतं. आणि अशा शर्यतीवरती पार्वती आल्या होत्या जे कोणालाच कळलं नाही ती जगतामध्ये. आणि फसणाऱ्यामधलं पहिलं गिराईक लक्ष्मण होता. पहिल्यांदा लक्ष्मणजी फसले होते. तिथून पुढे सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हीच सीता असेल. ब्रह्मादिक देव फसले पण ती रामानं ओळखलं. म्हणून सर्वांगी ज्ञाता, सर्व अंगानं असणारा ज्ञानी, परिपूर्ण परब्रह्म असणारा तो राम आहे असं सांगतात. श्रीरामालिप्त ज्ञाने ज्ञाता त्याची मानती अति भ्रांतता. पुढे कायावरती कथा सावधानता अवधारा. राम सर्वांगानं ज्ञानी आहे. पण आपल्यासारखी लोक म्हणतात बायकोच्या नादामध्ये एवढं ही झाले, दगडाला काय मिठ्या मारायला, झाडांना काय बोलायला. मग असे लक्ष्मण मी म्हणलं होतं ना बायकोला ओळखत आलं नाही. मग असे 3 वेळा गेले मला संभ्रमामध्ये पाडणाऱ्या होत्या तेव्हा अशा होत्या. 2 मिनिटात सांगतो काय. रामानं विचारलं लक्ष्मणाला मी कोण आहे. लक्ष्मणाने सांगितलं रामा तुम्ही सेवक आहे मी दास आहे. राम म्हणले मी सेवक मी स्वामी कशावरनं. लक्ष्मणाने सांगितलं तुम्ही अयोध्येचे राजा आहेत म्हणून स्वामी आहे. मी स्वामी आहे तू कोण आहे. लक्ष्मण म्हणलं आता शेवटच्या 6 महिन्यामध्ये मी कोण आहे. 14 वर्ष सेवा केली तेव्हा कधी विचारलं नाही. आता सगळं काम झाल्यावर गावाकडे जायच्या टायमाला तू कोण आहे. हो मी तुमचा सेवक आहे म्हणले दास आहे. बर मग आपण दोघं रात्रीच्या टायमाला असं या वनामध्ये काही नाही लाव म्हणजे तुमची पत्नी सीता. कोण सीता 4 चौघामध्ये लग्न लागलेलं, थाटामाटामध्ये लग्न लागलेलं, धनुष्य तोडलं होतं आठवतंय का. धनुष्य तोडलेलं ती सीता. हा मग कुठं आहे सीता अशा प्रकारचे ते वय होते. आणि मग त्यावेळेस असा असणारा सर्वांगानं ज्ञानी श्रीराम. आणि तो श्रीराम रामानं सीतेला पार्वतीला ओळखलं. आता याची पुढची कथा काय झाली ऐका. लक्ष्मण राहिला धरुणी मौन मग सीता जल्पे रघुनंदन. तव कृतरी मा सीता धरी धावून सावधान व्हावे तुम्ही. आणि लक्ष्मणानं मौन धरलं कारण राम मग अशी मारायला धावले होते. म्हणले नको भानगडीत पडायचं नको, जी काय असेल त्याची ती मिटवतील. ज्या वेळेस मग लक्ष्मण आपलं मौन धरून एक कोपऱ्यामध्ये उभं राहिले तुम्हाला काय करायची ती करा. मग लगेच रामानं सुरुवात केली सीते पार्वतीला लगेच समोर व्हायचं. रामानं तोंड फिरवायचं आणि दुसरीकडे हाका मारायच्या. जिकडे जिकडे हाका मारेल तिकडे पार्वतीनं समोर जायचं. रामानं परत तोंड फिरवायचं. अशा पद्धतीने चालू होतं. मी जवळची उभी असता व्यर्थ का दावा म्हणा सीता स्त्री विरहे रडता पडता लाज सर्वताना ये तुम्हा. आता ही पत्नी म्हणून आली होती आणि बायको बोलायला लागल्यावर मागं पुढे बघत नाही. तिनं बोलायला सुरुवात केली. म्हणले हे बघा काय लाज फीज वाटते का नाही म्हणले. अहो ज्याच्यासाठी जिच्यासाठी तुम्ही एवढं दगडांना झाडांना कवटाळताय मी समोर आले की. मग मी समोर आलेले असताना अजून तिकडच त्या ठिकाणी सीते म्हणून ओरडत आहे. एवढं भ्रांत तुम्ही पत्नीच्या विरहामध्ये स्त्रीच्या विरहामध्ये झाला तर असं डुप्लिकेट सीता बोलू लागल्या. पूर्वी बोलोनी निज महिमान मी श्रीराम नित्य सावधान. ते स्त्री विरही बुडले ज्ञान अति अज्ञान झाले ती. आणि शेवटी कसं असतं फसवणाऱ्याला कुठं ना कुठं फसत असतं. आता इथं परीक्षा देणारा नाही तर परीक्षा घेणारा फेल झालेला आहे. आणि पार्वतीने सांगितलं डुप्लिकेट सीतेनं म्हणले मधी म्हणलं नाव का तुम्ही मीच त्या ठिकाणी परब्रह्म आहे मी आत्माराम आहे. असं रामानं सीतेला कधीच सांगितलं नव्हतं. मला वही दाखवा. कधीच सांगितलं नव्हतं. पण पार्वतीला माहितच नाही यांच्यामध्ये काय गप्पा गोष्टी झालेल्या होत्या. तिनं आले आणि म्हटले मध्ये म्हटले नाहीत का तुम्ही मी परब्रह्म आहे राम आहे आत्माराम आहे. आणि असा असणारा तो परब्रह्मरूपी राम आज स्त्रीच्या विरहामध्ये एवढा भ्रांत कसे झाले तर डुप्लिकेट सीता बोलू लागल्या. अज्ञानाची आगाध माता बुडविला प्रपंच आणि स्वार्थ. सखा बंधू भक्त विनवित त्याचाच घात करू धावा. आणि ओरिजिनल सीता असल्यासारखं बोलू लागली महाराज. तिनं सांगितलं म्हणले काय तुमच्या लक्षामध्ये येतंय का ना एवढं
एवढं बायकोच्या आरी जायचं असते का म्हणले, तिला एवढं त्या ठिकाणी सख्खा भाऊ आहे तुमचा, हे तर सावत्र वापरलंय का, सख्खा. आणि रामचंद्र सुद्धा म्हणतात सखे बंधू दोघे जण, आम्ही दोघ जण सखे आहोत. आणि सखा असणारा भाऊ तुम्हाला विनंती करतोय आणि त्यालाच तुम्ही लाथा घालायला लागले, त्यालाच मारायला लागले. एवढं कुठं अति भ्रांत पत्नीच्या स्त्रीच्या विरहामध्ये होतात का, असं सीता बोलू लागल्या. सखा बंधू आणि भक्तानन्या त्याचे करू दावाहनन, बुडाले प्रवृत्तीचे ज्ञान ब्रह्मज्ञान तुम्हा मग कैचे. आणि या डुप्लिकेट सीतेनं बोलायला सुरुवात केली. म्हणले रामा सखा बंधू आहे आणि अनन्य भक्त आहे, तुमचा निस्सीम भक्त आहे, दासत्व निकट करणारा तो लक्ष्मण आहे. तुम्हाला एवढी विनंती करतोय, समजावून सांगतोय, त्यालाच धनुष्यबाण घेऊन त्यालाच लाटा मारायला आणि त्यालाच मारायला निघायला लागला. मग एवढं जर तुम्ही स्त्रीच्या विरहानं अत्यंत भ्रांत झालात, मग तुम्हाला ब्रह्मज्ञान कसं, तुम्हाला ब्रह्म कसं म्हणता येईल, असं सीता बोलतात. मज क्षण एका न भेटता जडमूड झाले ती भ्रांत अवस्था, प्रवृत्ती ज्ञान नाटय चित्ता मग परमार्थाता ते कैची. आणि या डुप्लिकेट सीतेने सांगितलं, म्हणले मी क्षणभर मला भेटले नाही, मी काही कुठंच गेलेले नव्हते, उगाही तो लपून बसले होते. माझ्या पाठीमाग माझा नवरा काय करतोय, कुठं कुठं जातोय, मला बघायचं होतं, म्हणून मी इथंच बसले होते. आणि तुम्ही एवढे अत्यंत भ्रांत झाले, त्या ठिकाणी अत्यंत स्त्रीच्या विरहामध्ये एवढं दुलुप्त झाले. असं जर असेल तर मग तुम्हाला ब्रह्म कसं म्हणता येईल, तुम्ही जगाचे ब्रह्म आहेत, ब्रह्ममूर्ती आहेत, असं सीता बोलतात. वनी मिरावणी अतिगुप्ता तुमचे पाहिले आचरित, तव तुम्ही झाले ती अतिभ्रांत मग दावत मी आले. डुप्लिकेट सीतेने सांगितलं रामा मी कुठंच गेले नाही, त्या लक्ष्मणाला पाठवलं तुमच्या मदतीला आणि मी गुप्त राहिले होते. मी गेल्यावर मी जर रामाला दिसलेच नाही तर माझा नवरा मला शोधायला येतोय का नाही, नेमकं काय करतय ही मला बघायचं होतं. तुमचे पाहिले आचरित, तुमचं मी आचरण पाहिलं, माझ्या पाठीमाग माझा नवरा कसा वागतोय, तो काय करतोय ही मला पाहायचं होतं. मी इथंच गुप्त होते, मी कुठंच गेलेलं नाही. आणि आता वाचा. पूर्वी मी म्हणते आत्मतत्वता परिस्त्री विरहे तोची आता, कर्म करुणी अकृत्मता जड मुडता अतिभ्रांता. इथंच लपून बसले होते आणि तुमची अत्यंत दीन अवस्था पाहिल्यानंतर मी धावत आले. आणि पूर्वी मला सांगितलं होतं तुम्ही, ह्यातलं काहीच सांगितलं नव्हतं रामानं. पूर्वी मला तुम्ही सांगितलं होतं की मी आत्मा आहे, आत्मा राम आहे, परब्रह्म मूर्ती आहे, असं पूर्वी तुम्ही मला सांगितलं होतं. मग जर असं तुम्ही आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे, तर मग एवढं भ्रांत का झाले. तर पार्वती माता विचारतात, जरी वियोगे भ्रांती मोठी तरी तुम्हा झाली भेटी, आता भ्रांती सांडोनी या पोटी पंचवटी जाऊ दोघे. हे डुप्लिकेट सीतेने सांगितलं. म्हणले रामा झाली असल भ्रांती, होत एखाद्याचं बायकोवर लय प्रेम असतं, बायकोशिवाय करमत नाही. तुझ्या विन एक क्षण मज वाटे युगा समान, हरिविजयती ओवी सांगायले, तुझ्याशिवाय एक क्षण मला युगासारखा वाटतोय. आणि एवढं झालं असाल जाऊ दे म्हणलं, आता जी झालंय ती गेलंय म्हणले जाऊ दे. आता हे बघा थोडं आपलं वनवास थोडा राहिलेला आहे, झाले असेल तुम्हाला भ्रांती, मान्य करते माझ्यावरती एवढं प्रेम होतं, पत्नीवरती एवढं प्रेम होतं, त्याच्यामुळे झालं असेल दगडाला कवटाळा झाडांना मिठ्या मारणं. पण आता वनवास आपला थोडा राहिलाय, चला पंचवटीला जाऊ आणि थोडासा वनवास कापून आपलं अयोध्येला जाऊ, असं हे डुप्लिकेट सीता बोलतात. मर्यादा वर्ष चतुर्दश मी करावा वनवास, आता उरले असते क्षणमास अयोध्येसी मग जाऊ. आणि या सीतेने सांगितलं, बनून आलेल्या सीतेनं म्हणलं हे बघा आपल्याला सासऱ्यांची आज्ञा आहे की 14 वर्षाचा वनवास आपल्याला दिलेला आहे नेमून, आणि त्या 14 वर्षातली सार्ध 13 वर्ष झाली, 13.5 वर्ष झालेली आहे. आता फक्त 6 महिने राहिली. मग कसं तरी आता 6 महिने पंचवटीमध्ये काढू आणि तिथून पुन्हा आपण अयोध्येला जाऊ, असं सीता बोलू लागल्या. श्रीराम म्हणे तू काही त्याची नाम लोकांच्या ठाई, अद्यापि राहिले ते पाही म्हणती तू काही जगदंबा. आणि ही जी सगळं चालू होतं ती तुळजापूरचा
तुळजापूरचा प्रसंग आहे, म्हणजे तुळजापूरचं क्षेत्र होतं. आता जे तुळजापूरचे देवीचं मंदिर आहे तिथंच त्या परिसरामध्येही चालू होतं. एवढं पार्वती रूपी सीता बोलल्या. रामानं त्याच्यावरती काय बोलले का? राम काहीच बोलले नाही. रामानं एकच प्रश्न केला, तू का आली? तुला बोलवलंय का कुणी? मग तू का आली म्हटल्याबरोबर तू काही आज बी जावा महाराज तुळजापूरला वरी तू काही प्रसन्न बोर्ड आहे. त्या देवीला तिथून रामानं नावच ठेवलं, तू का आली म्हणून ती तू काही. रामानं विचारलं तू का आली म्हटल्यामुळं तेव्हापासून त्या सीतेला किंवा त्याच पार्वतीनं तिथं अंश सोडला, आपलं स्वरूप प्रगट केलं आणि तिथून पुढे त्याच देवीला पार्वती नाव चेंज करून तू काही असं जगप्रख्यात झाला. तू काही नामे नामाभिधान ते जगदंबेचे निजस्थान. अद्यापि पूजती जना ती पावन दंडकारांनी. आणि रामचंद्रानं हाक मारल्यामुळं तुकाई नावानं तिला हाक मारली म्हणून तुकाई ही नाव त्या ठिकाणी त्या पार्वतीनं विख्यात झालं. जगदंबेचं अधिष्ठान आहे ती. आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि आजही त्या असणाऱ्या दंडकारण्यामध्ये तुळजापूर क्षेत्रामध्ये आजही जगाला पावन करणारी ती जगदंबा आहे असं सांगतात. श्रीराम वरदायिनी माता तू काय म्हणती राम वाक्यार्था. पुढे काय वर्तिली कथा सावधान श्रोता परिसावी. आणि रामचंद्राच्या वाक्यावरनं रामाने विचारलं तू का आली म्हटल्यामुळं तिला तुकाई नावानं लोक ओळखतात. ती तुकाईचं पुढे तुळजापूर झालं, जगदंबा झालं, नंतर न झालं. आधी तुकाई नाव होतं त्या देवीला आणि रामाच्या वाक्यावरून तिला तुकाई तुळजाभवानी हे नाम जग प्रख्यात झालं आणि आजही त्या देवीची लोक पूजा करतात. अधिष्ठान आहे, अत्यंत पावन ती क्षेत्र आहे असं म्हणले ना. तुम्हाला सांगता येत झालं तुळजापूरची निर्मिती झाली 2-4 वयामध्ये. आता पुढं ह्या पार्वतीचा डुप्लिकेट सीतेचा आणि रामाचा काही संवाद झाला. ऐका. हसनी बोले श्री रघुनंदना माते तुझं आलो लोटांगणा. तू माझे न करावे छळना मी अनन्य दीन शिवाचे. आणि एवढं सीता बोलल्यानंतर ना अजून सीतेचाच वेश होता, बदललेलं नव्हतं. त्यावेळेस रामानं डायरेक्ट लोटांगण घातलं. म्हणले आई तुम्ही कशाला आलेत? तुम्ही इथे कशाला आले? मी महादेवाचं अनन्य दीन आहे, महादेवाचे आम्ही भक्त आहे आणि महादेवाची पत्नी ही आमची त्या ठिकाणी आई आहे आणि महादेव रामाचे स्वामी आहे. देव का पुरावा? चला उत्तर. अयोध्या युद्धकांड अध्याय 13. माझा स्वामी श्री शंकरा तो निवारील शरपंजरा. ऐसे ऐकताची उत्तरा शिव सत्वर धाविण्याला. माझा स्वामी तो महादेव आहे आणि माझा स्वामी तो असल्यामुळे मी त्याचं अनन्य दीन आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या आई आहात, माता आहात, इथं का आलात? आता लक्ष्मण बघत होता. लक्ष्मण मला ओळखत नव्हता, ठीक आहे, बघत नाही, ठीक आहे, पण आता बायकोला आई म्हणून हाक मारली. लक्ष्मणाला विस्मित वाटलं, आश्चर्य वाटलं. ऐका. श्रीराम म्हणे सीतेची माता तो विस्मय लक्ष्मणाच्या चित्ता. आश्चर्य सुरवला समजता डोळके कांता ऋषी म्हणती. आणि मग ज्यावेळेस सीतेनं रामचंद्राने आई म्हटलं त्यावेळेस लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं. लक्ष्मण म्हणू लागले बायकोला आई म्हणायला लागले. बायकोला एवढं त्या ठिकाणी भ्रांत झाले. सगळ्या ऋषीश्वरांनी हे देव लोक तुम्हाला सांगतो आता राम वनवासाला निघाले तेव्हापासून रामाची खबर देव लोकांना असते. तेव्हापासून देव रामाच्या पाठीमागे देव लोक आहे आणि देव लोकांनी सुद्धा पाहिलं, ऋषीजनांनी पाहिलं रामचंद्र एवढे भ्रांत झाले. आज स्त्रीच्या विवाहामध्ये बायकोला आई म्हणायला लागले याचं आश्चर्य देवलोकांना ऋषीजनांना वाटला. श्रीराम म्हणे पुढती तिसी एकले सांडोनी शिवासी. सीता रूपे छळावयासी तू कालीसी जननीये. आणि मग परत रामचंद्रांनी विचारलं, बोलायला सुरुवात केली. म्हणले आई साहेब तुम्ही महादेवाला सोडून का आले? महादेवाला एकटं कैलास पर्वतावरती ठेवलं आणि त्यांना सोडून मला त्रास देण्यासाठी, मला छळण्यासाठी तुम्ही इथं का आले? तर असं रामचंद्र पार्वतीला बोलतात. ऐकोनी श्रीरामाचे वचन सीतेची स्वरूपता सांडोना. उमागाली लोटांगणा श्रीराम सर्वज्ञ छळवेना.
विचारलं. ह्या सीतेच्या प्रश्नावरती रामानं काहीच उत्तर दिलं नाही. रामानं एकच प्रश्न केला की तू का आली, आणि शेवटी लोटांगण घातलंय आणि विचारलं महादेवाला सोडून का आला. असं विचारल्यानंतर ना पार्वतीला आश्चर्य वाटलं. मग म्हणले आता छळण्यामध्ये उपयोग नाही, आता ओळखलंय ना, वेश घेऊन गेल्यावर ओळखलंय. आता रोजचा वार करीन, अचानक आलेला वार करीन, त्याला पावलं चुकत असते, त्याला कळतच नाही कसं फिरायचं, लगेच ओळखू येत आहे, रोजच्यातला भाषण नाही तसं. पार्वतीनं म्हणले आता ओळखलंय भगवान श्रीरामचंद्रांनी, लगेचच सीतेचा वेश बदलला, स्वतः उमा झाल्या, पार्वती झाल्या, रामचंद्रांना लोटांगण घातलं आणि काय विचारतात ऐका. शिव बोलिला सत्यवचन श्रीराम नित्य सावधान, त्याची तुझे ना छळन ते प्रमाण मजाले. आणि पार्वतीला आठवलं होतं आपण विदाऊट परमिशन आलो, कारण आपल्या नवरदेवानं आपल्या पतिदेवानं आपल्याला याची परमिशन दिली नव्हती. त्यांनी सांगितलं होतं जाऊ नको, तू छळणाऱ्यातला नाही, तो जगाला फसवणार आहे, ती कसं तुला फसव. पण आता आठवलं शिव बोलीला सत्यवचन. महादेवांनी खरंच सांगितलं होतं की राम फसणाऱ्यातला नाही, तू परिपूर्ण परब्रह्म आहे. पण बघण्यावरनं वाटलं, आपल्याला बी वाटलं होतं महाराज, त्याच्यामुळं तो फसेल असं मला वाटलं होतं. आता पहिलंच येण्यासारखं करायला मग त्याला फसवायला काय असं मला वाटलं होतं. पण महादेवाने सांगितलं तो परिपूर्ण परब्रह्म आहे. अवपाटापासून त्याचं भजन करतोय म्हणजे काय उगाच करतोय काय, काहीतरी त्याच्यामध्ये असेल, तो परिपूर्ण आत्माराम आहे, तो फसणार नाही असं महादेवानी मला सांगितलं होतं. पण आम्ही नवऱ्याचं ऐकलंच नाही. मी शिवाची शिवशक्ती, सीता झाले अत्यर्क युक्ती, ब्रह्मादी देवा मजने नती, तू श्री रघुपती ओळखिले. पार्वतीनं सांगितलं मी पार्वती आहे. राम म्हणले मला माहित आहे की काय, माझ्यासाठी नवीन आहे काय, मी बघितलं तेव्हाच ओळखलं होतं पार्वती आहे. पण पार्वतीने सांगितलं रामा, ज्यावेळेस मी इथं सीता होऊन आले होते त्यावेळेस मला कोणीच ओळखलं नाही. ही फक्त तिघालाच माहिती होतं, एक महादेव, दुसरे राम आणि तिसरा ही पार्वती. या तिघांशिवाय दुसऱ्यांना काहीच माहिती नव्हतं. आणि ब्रह्मादिक देवांनी मला ओळखलं नाही, ते तो रघुपती ओळखिले. जे ब्रह्मादिक देवांच्या लक्षामध्ये आलं नाही ते तुमच्या लक्षामध्ये आलं असं पार्वती माता बोलतात. श्रीरामाचे अगाध ज्ञान न चले छळन छद्म कामना, ऐसी बाणली उमेशनी जपून मग धरुणी चरण पुसतसे. आणि मग पार्वतीनं विचारलं, तिच्या लक्षामध्ये आलं की रामाला छळण्याचा प्रयत्न करता येत नाही, राम छळला जात नाही, रामाला फसवता येत नाही, कारण तो परिपूर्ण परब्रह्म आहे. मग पार्वतीनं लोटांगण घातलं आणि रामाला सांगितलं, म्हणले देवा मान्य आहे तुम्ही परब्रह्म आहे, पण एक शंका आहे माझ्या मनामध्ये, एक प्रश्न आहे, विचारते ऐका. तू सर्वार्थ सर्वज्ञ संपूर्ण, अवलंबनीया संभ्रांत पण, आलिंगवया तृणपाषाण, हे काय कारण मज सांगे. मग पार्वतीनं विचारलं, म्हणले रामा तुम्ही छळत नाही, तुम्हाला फसवता येत नाही, मग जे दिसत होतं ती काय होतं. इतके वेळ जे आम्ही बघितलं वर्ण, सगळ्यांनी जे बघितलं ती काय होतं. जर तुम्हाला स्त्रीचा विरह नाही, जर तुम्हाला स्त्रीची आशा नाही, स्त्रीची कामना नाही, तर मग एवढं तुम्हाला चंद्राची किरण कोळायली, लक्ष्मण वारा घालायला लागलेला वज्रासारखा लागायला, वारा वाहू लागा ते सुद्धा तुम्हाला वज्र, हे असं का, एवढं का दगडाला आणि झाडांना मिठ्या मारायला लागले. त्यावेळेस रामचंद्र काय सांगतात ते का. सीता विरहे काम कामना, तुझ नाही अनुप्रमाण, ते बाणली पूर्ण संपूर्ण, जय ब्रह्म परिपूर्ण श्रीराम. आणि सीता विरह तुम्हाला नाही, सीतेच्या विषयीची कामना जी आहे, स्त्री लुलुप्त जे आम्ही आतापर्यंत म्हणत होतो ते तुमच्यापाशी नाही. मग परिपूर्ण परब्रह्म तुम्ही आहे. मग एवढे वेळ जे बघितलं आम्ही ते काय होतं सांगा. दुर्धरणी पिशाचता, विरह विना सीता सीता, म्हणून वनवनी धावता, रडता पडता का होसी. जर तुम्हाला स्त्रीविषयी आसक्ती नाही, स्त्रीची कामना नाही, तर मग इतके वेळ जे आम्ही पाहिलं की ते आता 8 वाजल्यापासून बघताव की, मग एवढ्या वेळ जे पाहिलं ती काय चालू होतं. एवढं तुम्ही झाडांना मिठ्या मारायला लागले, दगडांना कवटाळायला लागले, वेलींना
कवटाळायला लागले. जेवढे सीतेचा विरह होता अत्यंत भ्रांतपणा तो काय होता आम्हाला सांगा. ऐसे बोलणी आपण मग उमाधरी श्रीरामचरण तुझी स्थिती हे संपूर्ण कृपा करोनी मज सांगे. अशा पद्धतीचं बोलल्यानंतर ना त्यावेळेस विचारलं, लोटांगण घातलं. पार्वतीनं सांगितलं रामा तुमची स्थिती सांगा. जर तुम्हाला एवढं भ्रांत नाही तुम्ही मग असं जे दिसत होतं त्याचं काय कारण आहे, तुमची स्थिती काय आहे आम्हाला सांगा. तव श्रीराम म्हणे माझी स्थिती गती सदाशिव जाणे निश्चिती तो सांगेला तुझ प्रती स्वमुखे कीर्ती नये सांगू. आणि त्यावेळेस रामचंद्राने पार्वतीला सांगितलं, म्हणले पार्वती कसं आहे, स्वमुखे निज कीर्ती सर्वथान सांगे मारुती. हे जानोनी रघुपती स्वय प्रश्नोक्ती चालवित ब्रह्मपत्रातली पहिलीच होय. सांगू नये स्वकीर्ती वंचू नये स्वामी प्रती हनुमंते याची आरती. प्रजापती प्रार्थीला स्वतःची कीर्ती स्वतःच्या मुखाने सांगू नये. पार्वतीने काय विचारलं होतं, एवढे भ्रांत का झाला. आता हे सांगायचं म्हणल्यावर स्वतःचा मोठेपणा सांगावा लागतो. म्हणजे पार्वती स्वतःच्या मुखाने स्वतःची कीर्ती सांगणं हे आम्हाला किंवा कुणालाच योग्य नाही. मग सदाशिव जाणे निश्चिती. माझी जी स्थिती आहे ती महादेवाला माहित आहे. मी असं का करायलो तर जा तिकडे घरी जा कैलासाला आणि तुझ्या पतिदेवालाच विचार असं रामचंद्र बोलतात. जरी सांगावे कृपाविधी तरी पावी पात्र शुद्धी न व्हावा छळवादी वादी विवादी नसावा. तुला सांगण्याला काही अडचण नाहीये, पण कसं आहे तू दुसऱ्यांना फसवलंय आणि फसवणाऱ्याला माणसाला कसं सांगायचं. ज्याच्या मनामध्ये छळ बुद्धी आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये द्वंद्व आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे, जो दुसऱ्याला त्रास देतो, जो दुसऱ्याला छळतो, जो दुसऱ्याला फसवतो, ह्याला ज्ञान कसं सांगावं. ज्ञान सांगायला पात्र पाहिजे ना. पुढचा व्यक्ती शुद्ध परिपूर्ण असायला पाहिजे आणि तेवढी तुमच्याकडे नाही. तुम्ही आता मला छळायला आला म्हणजे मी फसल असं तुम्हाला वाटलं होतं. त्याच्यामुळं हे ज्ञान ऐकण्याच्या किंवा पात्रतेचे माझ्याकडून तुम्ही नाही, तुम्ही तिकडे महादेवाकडे जावा, ते तुम्हाला सांगतील. रामचंद्र बोलतात न व्हावा दूत ज्ञान वंचका नास्तिक तुझा शब्द वंचका नीतिशास्त्री करी कुतर्क आळशी वंचका न व्हावा. ज्ञान ऐकत असताना, कथा ऐकत असताना, रामायण ऐकत असताना आळस असून सावध बसावं, मांडी घालून नीट व्यवस्थित. मी तुम्हाला काहीच बोलत नाही, ती रामाचं पार्वतीचं सांगते. रामचंद्र सांगताय कथा ऐकत असताना अत्यंत सावध बसायचं, मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष ठेवायचा नाही, आळस नसून. कथा ऐकत असताना भगवंताची आळस नसून. आता रामाचं चरित्र म्हणजे कथाच आहे, त्याच्यामुळे ही सांगत असताना द्वैत बुद्धी, कपट बुद्धी, त्रास, आळस नसून तो शुद्ध सत्वाचा सात्विक असावा असं सांगतात. खाली उतरून चहा प्या आणि मग झाडे कुठे गेले ती महाराज बसता वय मग तोवर बसा की बसा. चहा प्यायला. कशी मांडी घालावी रामायणात सांगितलं. मला मी नाही काय बोलत. द्रव्यदारा त्यागोन्मुखा शोधित सत्वाचा सात्विका पूर्ण परमार्थिका सविवेका त्यासी परिपाक सांगावा. ज्ञान कुणालाही सांगू नये महाराज. द्रव्य दारा विमुख, जो पैशाच्या पाठीमागं लागत नाही, जो स्त्रीच्या आहारी जात नाही, जो संसारामध्ये गुंतून राहत नाही, जो शुद्ध सात्विक आहे, ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नाही, असा जर असेल तर त्याला ज्ञान सांगावं असं या ठिकाणी सांगतात. तुझे अंगी ज्ञानाभिमान मानुनी शिवाचे वचन माझे करू आली साक्षण तुझा आपण केवी सांगो. पार्वतीला का सांगितलं नाही रामानं? कारण पार्वतीच्या अंगामध्ये एकच होतं, ते म्हणजे अभिमान. आणि तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. तिळा एवढा झालेला अभिमान, त्याचं वजन भगवंताला पर्वता एवढं होतं. त्याच्यामुळे तुझ्या अंगामध्ये अभिमान आहे. कोणता अभिमान आहे?
ज्ञान अभिमान, ज्ञानाचा अभिमान आहे. मग ज्याला ज्ञानाचा गर्व आहे त्याला काय सांगायचंय? त्याच्यामुळं तुम्ही मला छळायला त्रास द्यायला आलात, महादेवाकडे जावा, ते तुम्हाला सांगते. नाही पतिवचने कर्तव्यार्थ, नाही गुरुवचने भावार्थ, तुझं सांगू नये गुह्यार्थ, ऐसे श्री रघुनाथ बोलिला. रामानं पार्वतीला क्लिअर मराठीमध्ये सांगितलं, म्हणले पार्वती ऐक, हे बघ, तू एकतर नवऱ्यावरती विश्वास ठेवला नाही. महादेवानं सांगितलं होतं ना छळत नाही, मग ठेवायला पाहिजे होता ना विश्वास, ठेवला नाही, त्याचं ऐकलं नाही. पतीवरती विश्वास नाही, गुरुवरती विश्वास नाही, भावार्थ नाही, प्रेम नाही, मग अशाला ज्ञान आम्ही सांगत नाहीये असं रामानं पार्वतीला सांगितलं. ऐसे ऐकोनी श्रीराम वचन, उमा कोंसली मणी संपूर्ण, पतिवचन गुरुवचन उल्लंघन म्या केले. अशा पद्धतीने रामचंद्राचं बोलणं ऐकल्याबरोबर पार्वतीला वाटलं बरोबर आहे म्हटले, आपण पतिदेवाचं उल्लंघन केलं, गुरुवचनावरती विश्वास ठेवला नाही, आणि असं सगळं आपल्याकडून घडलं. त्यामुळे जी पाठीमागं घडलं त्याचा सगळा पश्चाताप पार्वती मातेला होऊ लागला. शिवाचे वचन छळवाले रघुनंदन, जळ माझा ज्ञानाभिमान करी रुदन अनुतापे. सीतेला अनुताप झाला. आपण कुणाचंही वचन ऐकलं नाही, महादेवाचं आपल्या पतीचं ऐकलं नाही, आणि रामाला डायरेक्ट रामाला फसवायला आले. जो जगाचा कार्यकर्ता आहे, वृक्षाचेही पानं आले, ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे, देखावी ऐकावी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही असा राम. आणि त्या रामाला मी फसवलंय, त्या रामाला मी छळण्याचा प्रयत्न केला असं पार्वती माता बोलतात. ज्ञानाभिमानाचे लक्षण भेटल्या साधू सज्जन, जो शोधून पावे दोष गुण त्याचे छळन करावया. आणि ज्ञानाचा अभिमान असतो महाराज. साधी कपडे घातलेला महाराज असला तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये दोष काढतो. काय येते व त्याला, मग आपलं येते बसते बडबड करून जाते, काय येते त्याला, असा जो दोष पाहतो. कोण पाहतो? ज्याच्या मनामध्ये कपट असतं. समोरून हरिभक्त आलेला आहे, साधू आलेला आहे, तर त्याच्यामध्ये दोष पाहू नका, डायरेक्ट दर्शन घ्या, उद्धार होतो. आणि आपल्या अंतःकरणातलं दुःख साधूला सांगत जावा. हनुमंत म्हणे रायासी, दुःख निवेलावे साधूसी, ते तात्काळ तयासी उपायासी योजिला जैमिनी अश्वमेध अध्याय 66. अशा पद्धतीने साधू संताला दुःख सांगा आणि साधू संतांच्या पाया पडा, त्यांच्या अंगातले दोष पाहू नका. कारण संत कसं असतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. अशा संतांच्या अंगामध्ये दोष गुण पाहू नका, दिसल्याबरोबर लोटांगण घाला असं महाराज सांगतात. छळणे छळवे ना ती रघुनाथा, शेकी मज कोपिसी ना सर्वता, त्याने मज पालटा झाला चित्ता, ऐका आता सांगेना. आणि त्यावेळेस रामचंद्र त्या ठिकाणी पार्वती माता बोलतायत, रामा मी छळण केलं तुमचं, तुम्ही नाही फसले, पण आता आमच्या मनामध्ये आलेच, एवढं आयतं दिसायला लागले म्हटल्यानंतर ना आम्ही विचार केला, फसवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला फसवायला आले याचा राग मानू नका. पण एक अंतःकरणामध्ये इच्छा आहे, सांगते ऐका. तुझे होताची दर्शन ज्ञानाभिमान झाले दहन, छळ छद्म गेले जळून. तुझी आना श्रीरामा. आणि पार्वतीने सांगितलं, रामा माझ्या अंगामध्ये ज्ञानाचा अभिमान होता 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 पण जळून गेला. कसं जळला? तुमचं दर्शन झालं. तुमचं दर्शन झालं की सगळं अभिमान संपतो. दर्शन म्हणजे काय हो महाराज? आपण रोजच देवाचं दर्शन होतोय, रोजच देवाचं दर्शन आपल्याला होतंय की. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. दर्शन घेतल्याबरोबर मुक्ती आहे असं आरतीमध्ये सांगतायत नामदेव महाराज. दर्शन घेतलं की मुक्ती आहे. मग किती वेळा पांडुरंगाचं दर्शन केलंय आपण? दर्शन या शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. आणि तुमचं दर्शन झालं, ज्ञान अभिमान जळून गेला असं पार्वती माता बोलतात. ऐकोनी तिचे सत्यवचन कृपे द्रवला श्री रघुनंदन, आपुल्या तारख्या गुह्य ज्ञान सांगे आपण सद्भावे. आणि मग करुणा वचन ऐकलं.
आणि रामजीवीचा जिवाळा, राम कृपेचा कोवळा असा असणारा तो राम आहे. पार्वतीचं दीन वचन ऐकलं, रामचंद्राला कृपा आली, कळवळा निर्माण झाला आणि त्यावेळेस भगवान श्रीरामचंद्र कृपेनं पार्वतीला काय सांगतात ऐका. उमे ऐके सावधान पूर्वी देवो ऋषीजन, माझे प्राप्ती लागून जाण केले अनुष्ठान निष्कामे. आणि पार्वतीने विचारलं होतं, जर तुमच्या मनामध्ये स्त्रीविषयी कामना नाही तर मग एवढं झाडांना दगडांना वेलींना कवटाळायचं काय कारण. त्याचं उत्तर रामचंद्र देऊ लागले. म्हणले पार्वती ऐक, म्हणले मी एवढं सगळं आतापर्यंत जी केलं ती का केलं. राम अवताराच्या आधी सर्व ऋषीजन तपश्चर्या केली होती, अनुष्ठान केलं होतं. कशासाठी ऐका. माझे पावावया चरण त्यांचा सद्भाव संपूर्ण, सांडोनी सर्व ही अभिमान तृणपाषाण होऊनी ठेले. आणि ऋषी वर्गांची एकच इच्छा होती की रामचंद्राचे चरण आपल्या शरीराला लागावं. कारण तो राम आहे, परब्रह्म आहे. त्याचं एकदा चरण लागलं की आपण ऐकलंय दगडाची सुद्धा स्त्री झाली, तिचा उद्धार झाला. त्याच्यामुळं तुमचं पाय आमच्या शरीराला लागावं, आम्हाला मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी, याच्यासाठी सगळे ऋषी मंडळी जे होते ते दंडकारण्यामध्ये कोणी दगडाच्या रूपामध्ये होतं, कोणी झाडाच्या रूपामध्ये होतं, कोणी गवताच्या रूपामध्ये होतं, कोणी वेलीच्या रूपामध्ये होतं. असं रामचंद्र सांगतात. एक ते वृक्ष होऊन तिष्ठत, एक ते झाले पर्वत, एक ते तृणपाषाण होत, मी ते स्वयंधावे. आणि मी ज्याला ज्याला मिठी मारली, ज्याला ज्याला मी धावलो, ज्याला ज्याला आलिंगन दिलं, ती पर्वत होते, दगड होती, झाडं होती, वेली होते आणि ती ऋषीमुनी होते, माझी निज भक्त होते. भक्त म्हणून मी त्यांना आलिंगन देत होतो. तुम्हाला वाटलं दगडाला भेटायला लागलाय, तुम्हाला वाटलं झाडांनाच मिठ्या मारायलाय. दगडा रूपी ते असणारे साधू संत होते. माझ्या चरणाची ती अपेक्षा करत होते, माझी दर्शनाची इच्छा त्यांच्या मनामध्ये होते. म्हणून मी पर्वताला मिठी मारायचो, दगडाला आलिंगन द्यायचो, झाडांना मिठी मारायचो. ही साधू सज्जनचा उद्धार करण्यासाठी मी केलं. रामचंद्र पार्वतीला सांगतात. त्यांचा भावार्थ देखो ना परम प्रीतीने दे आलिंगन, त्यांची तू मनसी तृणपाषाण पिसे पूर्ण मज मनसी. आणि त्या ऋषीजनांचा आलिंगन देण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी मी दगडांना मिठ्या मारित होतो, कवटाळत होतो, त्यांचा भावार्थ पाहिला, त्यांना आलिंगन देत होतो. आणि तू म्हणायला लागली पिस झाले, येड झाले, काय बी त्या ठिकाणी दगडाला कवटाळायला लागले. असं तूच नाही, अख्खं जग म्हणत होतं. मग ब्रह्मदेव देव ऋषीश्वर सुद्धा म्हणत होते. अशा पद्धतीने मला पिस म्हणतात जगातली लोक, पण माझा भावार्थ फक्त महादेवाला मलाच माहित आहे, बाकी कोणालाच माहिती नाही. आज तुला सांगतो. रामचंद्र पार्वतीला बोलतात. ते तवा निर्भिमानी भक्त 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 भावार्थी मी रघुनाथ, प्रीतीने भक्त गिवन सीता स्वे धावत वन वन. आणि ते निराभिमानी भक्त आहे, त्यांच्या अंतकरणामध्ये अभिमान नाही. आणि सीता सुद्धा भक्त आहे महाराज. अहो रामचंद्राचा निस्सिम जवळचा भक्त कोण आहे. लहान लेकरं जरी विचारलं तर ते म्हणे हनुमान आहे. दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण हनुमंत आहे, आपल्याला मान्य आहे. पण तोच हनुमंत सीतेचा भावार्थ पाहतोय. आणि मग हनुमंताच्या तोंडातले वाक्य आहेत. आम्ही मनवितो राम भक्त, परी हे प्रेम नाही आम्हात, धन्य जानकीचा भावार्थ ही श्री रघुनाथ तुष्टला. ज्या हनुमंताला तुकाराम महाराजांनी भक्ती कशी करायची ती विचारलं. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. भक्ती कशी करायची तुकाराम महाराजांनी हनुमंताला विचारलं. तो हनुमंत म्हणतोय जेवढं सीतेचं प्रेम आहे, जेवढा सीतेचं भावार्थ आहे तेवढं आमचं नाही. आम्ही फक्त नावाला रामायणाचार्य आहे. आमचं तेवढं प्रेम रामावरती नाही, आमचा तेवढा विश्वास श्रद्धा रामावरती नाही जेवढी सीतेची आहे, असं रामचंद्र सांगतायत. अहो ते सीतेसाठी जरी कवटाळलं तरी काय झालं, ते सुद्धा भक्त आहे. आणि या सगळ्यांचा उद्धार व्हावा, निराभिमानी भक्त आहे. त्यांच्या मनामध्ये कुठलाही अभिमान नाही. आणि भक्त भावार्थ मी आहे, भक्ताचा भावार्थ पुरवणारा मी आहे असं सांगतात. पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. उमे जाण तू निश्चित, माझे पाऊल न पळे व्यर्थ,
जाणे सदाशिव समर्थ तुझा भावार्थ तो नाही. असो पांडुरंगा करू प्रथम मला दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरूत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे पाठ करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान प्रभू रामचंद्र सीता त्या पार्वती मातेला म्हणू लागलेले. पार्वती माता आहे का, माझं पाऊल फेलच नाही, पाय पडला की उद्धार आहे, सुख आहे. जिथं माझं पाऊल पडतं तिथं ज्या साधक तिथं त्या साधकाला स्पर्श होतो, त्याला सुख समाधान भेटतं. हे महादेवजीला कळलं. म्हणून महादेवजी हरी हरी मंत्र हा शिवाचा, जया वाच्या तया मोक्ष मंत्र ती महादेवजी हरी हरी करतात. नाहीतर घरात विरोध पार्टी आहे, परस्पराची विरोधी आहेत एकाच घरात. तुम्ही म्हणतात कसे काय, महादेवजी आहेत, महादेवजीचं वाहन काय नंदी, पार्वती माता आहे, पार्वतीचं वाहन काय सिंह, साधा चित्ता आणि शेळ्या एका ठिकाणी राहणार. तिथं वाघ बैल एका ठिकाणी का, रामनामामुळं. महादेवजीच्या गळ्यामध्ये साप आहे का नाही साप, इकडं गणपतीचं वाहन तरी एका ठिकाणी राहते का नाही, रामामुळे वैरभाव विचारल्यात. आणि ते प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये काय ताकद आहे ते महादेवजीला माहिती आहे. सीतामावली तुला पार्वती माता बरं का, सीतामावलीच यायला लागले. पार्वती माता तुम्हाला कळतच नाही, ते कळलं महादेवजीला. म्हणून महादेवजी माझं नामस्मरण करतात. ती का तर घरचे करता करवित आहेत, त्यांना चालवायचा परपंच. तुम्हाला काय नुसतं आणा, आम्ही आणून कधी काना होत नाही ती महादेवजीलाच कळू जाणं. प्रभू रामचंद्र म्हणतात म्हणले. आणि मग म्हणले असणार सीतामावली तुम्हाला म्हणले असणारा जो माझा भाव आहे अंतःकरणाच्या ठिकाणचा, तोच भाव कळला नाही. कळायला पाहिजे, फिरतो कशासाठी, बसतो कशासाठी, उठतो कशासाठी हे कळायला पाहिजे होतं, तुम्हाला कळलं नाही. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा, त्याच्यामुळे अशी अवस्था झाली पार्वती मातेची. देवाची परीक्षा घ्यायची नसती, देवाची प्रतीक्षा करायची. प्रतीक्षा करा ना, आज भेटतील उद्या भेटतील, आज नक्की काम पूर्ण करेल. आपल्याला असतं परीक्षा घ्यायची, माझं एवढं कर नाही तर तुला तेवढं करीन, माझं असं झालं तर तुझ्या पायात पडील, नाहीतर बघ तिकडच. परीक्षा घ्यायची नसती देवाची. आज करीन माझं देव, उद्या नक्की करेल. कोण कहते हे भगवान आते नाही, शबरी की जैसे पै बोला. कोण कहते भगवान आते नाही, शबरी सारखं कोण त्याची प्रतीक्षा करत नाही. आज माझा राम येईल, उद्या राम येईल, रोज झाडलोट करायची. ऐकायला मिळेल शबरीचा अध्याय आपल्याला कळलं. आज झाडायची, उद्या झाडायची, उद्या झाडायची, आज येतील उद्या येतील. आज आता किती तरी वर्ष प्रभू रामचंद्राची वाट बघितली, तेव्हा प्रभू रामचंद्र ही तशी तमावली लगेच म्हणजे असं असतं का, तसं असतं का. पार्वती माते म्हणतात असं म्हणजे झाले का. प्रभू रामचंद्र म्हणू लागले महादेवजीला माहिती माझं काय सामर्थ्य, माझं पाऊलच फेल पडत नाही, तुम्हाला माझा तो भाव कळला नाही म्हणून तुमची अशी परिस्थिती आहे. आणि लक्षात ठेवा, असं दोघांची भांडण झाली ना, पार्वती मातेचा त्यागच केला महादेवजीनं. माझं ऐकत नाही, तुला सांभाळून काय उपयोग आहे, तुझ्या माहेरला. माहेरला 60,000 वर्ष माहेरला राहिले. आणि पुन्हा हिमालयाच्या पोटी उमा म्हणून असणाऱ्या जन्माला आले, आणि परत महादेवजी बरोबरच लग्न झालं. असं त्यांचं ते का तर प्रभू रामचंद्र म्हणतात, तू प्रभू एकट्या महादेवजीला सोडून का आली, तू का आली, म्हणून तू काय झाली, एकटीच तिथं आहे. नाही तर सगळीकडे चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, पण हिथं एकटीच अंबिका आहे, एकटीच आहे. नाही तर बघा कुठं बघू महादेवजीच्या 2 पिंड आहेत, साळुंका असतेच दोन्ही. जिथं महादेव तिथं पार्वती असते, तिथं पार्वती असते, तिथं महादेवजी लिंगाच्या स्वरूपामध्ये. पण इथं एकटीच आली, तू का आली महादेवजीला सोडून, म्हणून तू काय झाली. अशा प्रकारचं प्रभू रामचंद्राने काय बोलतात ऐका. गाळी भावाचा भावार्थ सर्वभूती श्री भगवंत, हाची मुखत्वे परमार्थ निज स्वार्थ परमार्थ. परमार्थाचा मुख्य भाव काय, चराचरामध्ये भगवंत आहे, प्रत्येक जीव मात्रामध्ये भगवंत आहे. जिथं बघल तिथं जे दृष्टी दे, जे दिके दृष्टी ते मानिजे भगवंत. दृष्टीला जेवढं दिसतं त्याला भगवंत मानायचा हा मुख्य परमार्थ आहे, हा मुख्य असणारा भाव आहे. आणि तो भाव तुमच्याकडे पार्वती माता नाही असं भगवंत प्रभू रामचंद्र म्हणून लागलेले आहे. कुळाचे कारले केले ते सकट कडू नाही झाले, बरोबर. देवी ब्रह्मावरती कर्म केले ते मुकले बंधुत्वा. ऐका म्हणले असणारा पार्वती माता लय परमार्थ करते, ती लय भाव आहे ह्यांच्या अंतःकरणामध्ये. म्हणून मला काशीला जायचं ठरविलं. कुठं जायचं ठरविलं म्हणले असणार आहे, काशीला जायचं ठरवलं किंवा तीर्थयात्रा करता करता 4 धाम करायचं ठरवलं. आणि जाताना आजी म्हणजे 4 धाम करायचा लाव, जाताना आमचं एवढं कारलं घेऊन जावं का, सगळ्या देवाला दाखवा, लय गोड होईन व लय गोड होईन म्हणले. सुंदर त्याचा असणारी भाजी बनवते एकटीच सांगते म्हणले. आता तुम्ही सांगा
कारलं 4 धाम कोरस्तोर घरी महागारी असतोर कसलं होईल मग? एवढं तर होईल, पण पहिल्यापेक्षा जास्त कडू झाल्याशिवाय राहील का नाही? भावच नसला कारलं कडू, त्याला तुपात घोळा किंवा त्या गुळात तयार करा, कारलं कडू ती कडूच. तसा भाव तुमचा असणारा कडू असला की कितीही पाहण्याचा प्रयत्न केला भगवंताला अंतरी नाही भाव. हाच वाज माझी भक्ती करी उडे परी आंधळ्या पक्षापरी निर्धारित ठाव सापडेना. अंतकरणात भावात नुसती भक्ती लय भारी गंधा व्हायचा माळा घालायचा आणि भगवंताचं नामस्मरण, पण अंतकरणात भाव नाही, त्या भावाला काही किंमत नाही असं प्रभू रामचंद्र सीता असणाऱ्या पार्वती मातेला सांगू लागलेले आहेत. म्हणून असणाऱ्या कर्म करत असताना ब्रह्मरूपी किंवा असेल परमात्मा असेल त्याला कर्म करायची गरज नाही, कुठल्याही प्रकारचं कर्माची त्याला गरज नसती. पण ह्या जगताला दाखवण्यासाठी कर्म करावा लागतं. मनुष्याच्या रूपात आलेलो आपण नाटक करून दाखवायचं, ते कर्म करावं लागतं, बंधुत्व दाखवावं लागतं जगताला. म्हणून असं मी कार्य करतोय. प्रभू रामचंद्र सांगू लागले, साखरेचे वृंदावन फळ केले कडू म्हणतात ते सोय ठकले. वा, ते साधूचे कर्म निंदोनी बोले ते गेले म्हणून साधू संतांच्या कर्माला कुणी नावं ठेवेल, ती बुडाला नरकाला गेला म्हणून समजा. म्हणून सीता माऊली मी असणारा साधू रूपात असलो, संतांच्या रूपात या पृथ्वी तरावर आलोय, मनुष्याच्या रूपात पृथ्वी तरावर आलेलो आहे, पण मी ब्रह्मच आहे. तुम्ही मला नावं ठेवली नक्की नरकाला गेल्याशिवाय राहतच नाही, म्हणून नावं ठेवायची नाही. तुम्ही माणसाला कसं स्वतः फसत रुपवत कशाच असतात, साखरेचं काय दिली का नाही का साखरेचं काय दिलं. मग एक जणांनी साखरेचं काय केलं, कडू इंद्रावन केलं. असं ती कडू इंद्रावन शेंदाड्यासारखं, मग साखरेचं केलं. मग तू काय म्हणला रुपवतात ठेवलंय म्हणला, आणि काय कडू इंद्रावन असतं का म्हणला, रुपवतात कडूच लागेल की. पण कशाचं आहे मूळ, साखरेचं. त्यांनी समजलं काय, कडू इंद्रावन. फसलं पण म्हणणारा फसला का नाही, करणाराने चांगले केले. साखरेचं कडू इंद्रावन आहे ती, पण खाणारा म्हणला हाय आपल्याला नको बाबा कडूच आहे. फसतो कोण, इंद्रावनाला खरं इंद्रावन समजणारा फसतो. तसं सीता पार्वती माता तुम्ही मला फसला, फसवायला निघाला होता पण स्वतः फसला, असं असणारे प्रभू रामचंद्र म्हणू लागले. साधूची सचिद्ध गरिमा तर्क त्याचे कर्म प्रेमा ते न कळी ती भ्रमा अगाध महिमा साधूंचा. अगाध महिमा आहे, संत महिमात असणारा अतिशय गरिमा असणारी भरी मोठी सांगितली. संतांचा तो महिमा संत झाली बरं का, लक्षात ठेवा. शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचं कामच नाही. बहुदुधड जरी गाय तरी कामधेनू म्हणू नये, असं अगाध महिमा असणारा संताचा आहे. म्हणजे म्हणून असणारा साधू संतांचे असणारा अतर्की त्यांचं कर्म असतं बरं का. ते जी काही कर्म करतात त्याचा तर्कच कुणाला काढता येत नाही. आता प्रभू रामचंद्राचं हे असलं काम आहे, कुणाला तर्क काढता आला का. उगाच माणसामध्ये लागला झाडाला काव काढायला, लागला दगडाला ठेस लागून पाडायला, लागला दगडालाच विचारायला सीता माऊली कुठे आहे. त्या दगडाला बोलल्यात, त्या दगडामध्ये अनेक दिवस तपश्चर्या करत बसले होते प्रभू रामचंद्राचा आपल्याला स्पर्श व्हावा, प्रभू रामचंद्राचं दर्शन घडावं, प्रभू रामचंद्राला बोलायला भेटावं. मग त्याची जर इच्छा जर देवाने पूर्ण करायची नाही म्हणलं तर देव त्याला कोणी म्हणे, जो देतो तो देव. मग देतच नाही, बोलतच नाही, काहीच नाही, मग कोणतीची भक्ती कराल का, नामस्मरण कर का. मग ह्यांना माहिती आहे हे ध्यान करत बसलेले आहेत, नक्की एक ना एक दिवस आपल्याकडे येणार. अतर्की गती साधू संतांची ती कुणाला कळत नाही. आणि पार्वती माता तुम्हाला तरी कशी कळायची, तुम्ही आला फसवायला आम्हाला. असणाऱ्या फसवणाऱ्याला ठकवणाऱ्याला आमची असणारी तर्क गती साधूंची कळतच नाही. अगाध असा साधूचा महिमा आहे प्रभू रामचंद्र सांगू लागले. ते तू मनसी तृणपाषाण तरी त्या साधूची भ्रमपूर्ण ऐसे कोणी श्रीराम वचन मूर्छापन्न पार्वती. तू म्हणते पार्वती माता तुम्ही म्हणता म्हणले असणार काय दगड, काय वेली, काय झाड, पण हे साधू आहेत. साधू ज्यांनी 6ला धुतलं, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, ह्या 6 जणांना ज्यांनी धुतलं. 6 जणांना म्हणतो तुम्ही म्हणतो 6 माणसं मारली काही. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या 6 जणांना ज्यांनी धुतलं, नम्र झाले. आणि सर्वात महत्वाचं होतं अभिमान सांडोनी. ज्यांनी अभिमान सोडला, माझ्यासारखा ध्येय कोणालाच नाही, मी एवढी भगवंताची नामस्मरण करतोय, चिंतन करतोय, मला देवाने भेटायलाच पाहिजे, हा जो काय गर्व अभिमान आहे, हा गर्व अभिमान ज्यांनी सोडला गेला, नम्रतेने भगवंताचं भजन केलं,
ही माझी वाट पाहत होते. म्हणून मी त्यांना असणार, त्यांना स्पर्श करणार, त्यांना बोलणार, चालणार, अशा प्रकारचं मी कार्य माझं करत होतो. प्रभू रामचंद्र पार्वती मातेला सांगू लागल्यात. पार्वती मातेनं ऐकली, चक्र चालू की असं करीत होता वय तुम्ही. एक शक्ती तो शिव ते नाटवे पूर्वापूर्व श्रीरामासी रूप नाव ना भावाभाव विसरली. मी एक असणारे आधी माया आधी शक्ती आहे आणि ती असणारे पार्वत असणारे महादेव जे आहेत ही विसरून गेली. प्रभू रामचंद्र नावा रूपाला आलेले आहेत, ती बी विसरून गेल्या. निर्गुण निराकार प्रभू रामचंद्र आहेत असं ही सगळं असणार मनोभावाच्या ठिकाणी विसरून गेल्या. पुढे काय करू लागले ऐका. स्वपन येणी नाचले मी तू पण बरं. कुंदाटले ब्रह्म परिपूर्ण समाधान समाधान शिवप्रिय. शिवाच्या प्रिय असणाऱ्या पार्वती मातेला समाधान कधी वाटलं, कधी आनंद वाटला, कधी सुखद वाटलं जेव्हा अहम कुहम संपलं. अहम मी, कुहम तू, मी तू पण संपलं गेलं. दोन्हीचे दोन्ही असणारं जेव्हा संपलं तेव्हाशी असणाऱ्या पार्वती मातेला आनंद झाला. आणि आनंद होऊन पुढं अहम ब्रह्मस्मी, मीच ब्रह्म आहे. पुढे असणारे प्रभू रामचंद्र पण ब्रह्मच आहेत. एकच आहोत आम्ही दोघं, आमच्यातलं दोघ जापण नाही. भेदाभेद अमंगळ, अमंगळ असणारा भेद आहे. हा जेव्हा त्यांचा भेद संपला तेव्हा आनंद झाला. आनंदाने काय करू लागल्या. कविता श्रीराम छणोक्ती समाधानी समाधी पावली पार्वती ऐसी संतांची संगती उपकारती अपकार्या. हा असं प्रकारे असणाऱ्या साधू संतांची संगत आहे. अपकार्यावर पण उपकार करते. आलती छळायला, आलती फसवायला. ह्याला म्हणायचं चतुरात्व शिरोमणी गुण लावण्याची खाणी. आलता फसवायला पण त्याला फसवलं, पुढच्याला फसवायचं. आपल्याला फसवायला ना तर आपण आपल्या असणाऱ्या युक्तीनं शक्तीनं पुढचा फसवला पाहिजे. आणि असं अपकार्यावरती उपकार करणारे साधू आहेत, संत आहेत. म्हणजे असं जेव्हा पार्वती मातेला प्रभू रामचंद्राने सांगितलं, बोलले, त्यावेळेस असणाऱ्या समाधी अवस्थेत गेल्यासारखं पार्वती मातेला वाटू लागलं. पावरी पूर्ण समाधान उमा झाली सावधान त्रैलोक्य देखे चैतन्य घन श्रीराम पूर्ण तुष्कला. अशा प्रकारची पूर्ण अवस्था असणारी समाधी अवस्थेत ते सुख काय वाचा नये बोलता तन्मय दास तो का झाला. एवढी अवस्था अशा प्रकारची सीतामाऊलीची झाली. पण काही वेळाने असणाऱ्या स्वतः जागृत झाल्या, जागृत अवस्थेवर आल्या. पण जागृत अवस्थेत येऊन चराचरात राम पाहू लागले. जिकडं बघल तिकडं प्रभू रामचंद्र दिसू लागले. त्रिलोक्य स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये एक प्रभू रामचंद्र धरलेत की काय असं सीतामाऊलीला वाटू लागलं. खून बांधली गेली वाचा. श्रीराम म्हणे अहो माते काही एक सांगेन तू ते तोमा म्हणे सर्व स्वार्थे तुझे अज्ञेचे नुलंघी. जाता जाता प्रभू रामचंद्र म्हणले चाललाव का म्हणले. जाता जाता माझं एक तुम्हाला सांगणार बोललाय म्हणले. पार्वती माते म्हणले आता जाऊ दे वेळ झाली, बरं थांबते थोडी वाळ 9:30 तर वाजल्यात बोला मग जावा. उमा धावोनी उल्हासता श्रीराम चरणी ठेविला माथा तुझे झाले सुख रूपता काय नि आता अनुवादू. मग लगेच पार्वती माता उठल्या, प्रभू रामचंद्राच्या पायावर डोकं ठेवलं, लोटांनी घातलं. म्हणून लागले प्रभू रामचंद्र तुमच्यामुळं मला असणारं सुख वाटलं, आनंद वाटला. किती सुख वाटलं, किती आनंद वाटला वाचेनी बोलताच येत नाही. मिथ्या व म्हणावे शिववचन कोणाचे न करावे छळन याची मागणे मी आपण कृपा पूर्ण करी माते. काय नाही बघा, जाता जाता एकच प्रभू रामचंद्र तुम्हाला मागणं आहे. इथून पुढे कुणीच कुणाला कपट करू नये, फसवण्याचा प्रयत्न करू नये. केलं की पळवा. बरं मग म्हणले असणारा कपट केलं की तळपट झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून म्हणले कधी महादेवजीचं आता मालकाचं नीट ऐकायचं, महादेवजीच्या बोलण्याकडे आता लक्ष द्यायचं, कधी त्यांच्या बोलण्याची अवहेलना करायचं नाही. सीतामाऊली म्हणू लागल्या श्रीरामा तुझे देखता चरण छळनादी वृत्तीसी झाले धन न करी शिवाज्ञे हेळन ब्रह्म परिपूर्ण. असं म्हणजे आता हिंदू बरोबर रामचंद्र तुमचं नुसतं पाय बघितलं तर फसवणे, लोकाला बुडवणे, किस कापणे, लोकाला कपट करणे पळून गेलं बघा प्रभू रामचंद्र म्हणजे. म्हणून आता म्हणजे असणार इथून पुढे महादेवजीच्या बोलण्याची हेळसांड कधी करणार नाही. मला तुम्ही प्रभू रामचंद्र परब्रह्म आहेत हे ठसलं बांधलं. ऐका तुझे एकिताचे वचन झाले अविद्येचे दहन निमाले छळन आणि हेळन तुझी आन प्रभू रामचंद्र तुमची शपथ घेऊन सांगतो तुमचं बोलणं ऐकलं बरोबर अज्ञान माझं संपलं. ज्ञान होतं महादेवजीला, ज्ञानाने सांगत होते नत्य परब्रह्म, पण मी अज्ञानाने असं करीत असते ती काय, असं करीत असते ती काय, असं येण्याने फिरत असते बाई. पण या अज्ञान होतं ती प्रभू रामचंद्र संपलं गेलं. आता कुणाला कपट करायचं नाही आणि कुणाची हेळसांड ह्यावा देवा बी करायचं नाही. माझं असलं तर तिथं तसलंच.
आहे का माझं म्हणजे महादेवजी देव ते देव बडे देव आणि बघा हे सीतामाऊलीचं वनावनात रानात फिरतोय ही जी काही हेळसांड होती ती सुद्धा आता प्रभू रामचंद्र तुमच्या पायाची शपथ घेऊन सगळं संपलं. वचने श्री रघुनाथा पावले सुख सायुज्यता मगचरी ठेविला माता गेली उल्हासता गैला. अशा तुमच्या असणाऱ्या बोलण्यामुळे मला सुख वाटलं आनंद वाटलं सायुज्य मुक्ती मिळण्यासारखी वाटली परत येणे नाही जाणे नाही अशा प्रकारची सायुज्य मुक्ती मिळाली अशा प्रकारचं सुख भेटला आनंद भेटला कधी न सांगणारा असं पार्वती माता म्हणल्या आणि निघाल्या कैलासाकड. तुम्हीने केली नमन सौमित्र स्वय धावोनी मस्तकी धरले श्रीरामचरण काय आपण बोलत. पार्वती माता निघून गेल्या तवर लक्ष्मणजी पळतच आले प्रभू रामचंद्राचे पाय धरले आणि पाय धरून काय म्हणू लागले. मी म्हणे हेची आमची सीता तव दे शिवाची शिवकांता बरी ओळखली श्री रघुनाथा सर्वज्ञ सत्यपूर श्रीराम. सत्य खरं सांगतो प्रभू रामचंद्र तुम्ही सर्वज्ञ तुम्हाला सगळं कळतं. आम्हीच बोललाव म्हणले असणार आहे ती शिवकांता महादेवजीची पत्नी असणारी पार्वती माता होती. आम्हाला सुद्धा ओळखली नाही आणि मी म्हणायचा वहिनी वहिनी. मी म्हणे हेची आमची सीता तव दे शिवाची शिवकांता भली ओळखली श्री रघुनाथा सर्वज्ञ सत्य तू श्रीरामा. देखोनी उमेची स्थिती गती ब्रह्माग्नी विस्मती चित्ती आम्ही म्हणे ते सीता सती श्रीरामे पार्वती ओळखली. अहो ब्रह्मादिक असणारे सर्व ऋषी मंडळी सर्व देवादी देव बनत होते सीतामाऊली 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 पण भले ते प्रभू रामचंद्र म्हणले त्या प्रभू रामचंद्राने म्हणले ही पार्वती माता आहे ओळखली. आम्ही म्हणो सीता विरह भ्रांता परी अचूक ज्ञाता ब्रह्मांता याचा न काळे निज ब्रह्मा सदोदित सदोदित असणार ब्रह्म कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत म्हणले का आम्ही सगळेजण म्हणत होतो असणार. सीतामाऊलीच्या दुःखाने भ्रांत झालेले. भ्रांत म्हणजे कळलं का भ्रांत म्हणजे जी वस्तू जशी असती तिला तसं न मानणं दुसरंच मानणं त्याला म्हणायचं भ्रांत. मग आम्ही भ्रांतीत पडलो. खरी सीतामाऊली प्रभू रामचंद्रालाच कळली. आम्हीच भ्रांतीत पडलो सगळे आम्हीच ज्याला भ्रांतीत पडलोय असं म्हणतो आम्हीच भ्रांतीत निघलो. आम्हीच पार्वती मातेला सीता म्हणायला लागलो. आम्हीच वेड्यात निघलो का नाही असं सर्व ऋषी मंडळीला ब्रह्मादिक ऋषीला वाटू लागलं. रडणे पडणे स्वर धावणे देखुनी जग पिसे म्हणे श्रीराम विचारे ब्रह्मपणे जग उद्धारणे श्रीरामा. रडणं पडणं जगाला वेडेपणा दाखवणं वेड्यात निघली पार्वती माता. वेडी म्हणताशी वेडी झाली. बरोबर रामचंद्र ती पार्वती माता म्हणत होते काय येड्यासारखं इकडं तिकडं फिरता मी समोर उभा आहे की. पार्वती माता परत महादेवजी म्हणले आई मी येडा नाही तूच इडी आहे म्हणले किती येरमाळ्याची येडा झाली. अशा प्रकारच्या प्रभू रामचंद्राने दोन्ही देवीची स्थापना केली बरं का. तू का आलीस आणि तू का आई म्हणलं की तू आई झाली आणि वीड यायस का म्हणली होती वेडाई झाली. अशा प्रकारचं जगाला असणारं वेड पिस दाखवणारे प्रभू रामचंद्र जगच वेड्यात निघलं. सगळे देव वेड्यात निघले. ब्रह्मादिक असणारे सर्वचे सर्व वेड्यात निघले. अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र पहिल्या बरोबर असणारं वेड म्हणत होतं पण सगळ्यालाच वेड्यात काढलं म्हणतात वाचा. ते कोणी श्रीरामाची स्थिती ब्रह्मादी देव विस्मित चित्ती मग तिन्ही वंदोनी श्रीराम मूर्ती गेली निश्चिती निजधाम. असो सर्व प्रभू रामचंद्राची स्थिती गती चालणं बोलणं इकडून तिकडे फिरणं ब्रह्मादिक असणाऱ्या देवानी बघितलं गेलं. सगळ्यांना कळल्यावर म्हणलं कळलं बाबा कशाला आता नीट आपापल्या घरी जावं आपापल्या विमानात बसली हिंडायला लागली वाचा. देवाची निजभ्रांती आणि लक्ष्मण पावला विश्रांती अगाध श्रीरामाची स्थिती नामे उद्धरती जड. देवांचं व्यवस्थी काय असणार मनामध्ये होतं सीतामाऊलीला आता आपली सुटका कशी आहे का नाही ही असणार देवांच्या मनात संभ्रम निघाला गेला. लक्ष्मणजीला बी बरं वाटलं आपण बी वेड्यात निघलो होतो बाबा. पार्वती मातेला सीता म्हणत होतं लक्ष्मणजी बी असणार विश्रांती सुख वाटल्यासारखं त्यांना बी आनंद वाटल्यासारखं वाटलं. पुढे शांती ब्रह्म एकनाथ महाराज असणारे आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जातात म्हणून प्रभू रामचंद्राच्या नावाने जड जीवांचा सुद्धा उद्धार होतो म्हणतात म्हणजे वाचा. एका जनार्दना शरण पुढे सीता गवैसे न करू निघाले श्रीराम हेही निरूपण अवधारा. असं म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले आणि शरण जाऊन म्हणत्यात आपण 50 शरण जाऊन म्हणतात पुढे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी सीतामाऊलीचा शोध कसे घेतात ते लक्ष देऊन ऐका. श्रीराम उमा संभाषण यासी मूळ शिवरामायण ते ग्रंथासी निरूपण श्रोते सज्ञान जाणती. श्रोते मंडळींच्या मनामध्ये शंका निर्माण आली. काय शंका निर्माण आली. एका जनार्दना शरण
अध्याय संपला. मनामध्ये आलं का नाही? तसं मनामध्ये आलं. ही पार्वती माता आणि महादेवजी कुठल्या ग्रंथात बोलले असतील बरं असं? त्यांनी प्रभू रामचंद्राची परीक्षा घ्यायची ठरवली. ती परीक्षा घ्यायला गेले. प्रभू महादेवजी म्हणत होते नको घेऊ त्यांची परीक्षा, परब्रह्मच आहे मला माहिती आहे, मी म्हणतो त्यांचं रोज ध्यान करतोय म्हणले. हे सांगत होतं. मग कुठं आहे? श्रोते मंडळी आहेत का नाही? पण श्रोते मंडळी ज्ञानी आहेत, त्यांना सांगितलं ग्रंथकर्ते म्हणतात रामायण अनेक आहेत, त्याच्यातलं शिव नावचं एक रामायण आहे. त्या शिवरामायणामध्ये ह्या दोघांच्या संबंधाशी कथा आलेली आहे. तिथली कथा जशी हित मांडली असं ग्रंथकर्ते म्हणतात. संख्या शतकोटी समस्त श्रीरामायण मूळ ग्रंथ सुरनर पुनर्न यथार्थ कलह करीत पया आले. तुम्ही म्हणता रामायण कितीच आहे? हे फक्त भावार्थ रामायण 296 वाद्याचं आहे. ह्याच्यात किती श्लोक आले माझ्या लक्षात नाही संख्या, पण त्याच्यातले श्लोक आलेले आहेत. पण मूळ रामायण किती श्लोकाचं आहे? श्लोक बरं का, व्हाव्या नाही श्लोक. इथं आता एक श्लोक लिहिला तर ते श्लोकाच्या अकाध्याय असतो. एका श्लोकाचा अकाध्याय आहे. त्या श्लोकाचा अर्थ सांगायचा म्हणलं तर 50 तरी वगे येते एका श्लोकाचा अर्थ. मग असे 100 कोटी श्लोक आहेत. चरित्र रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसू जाता महापाप नाशनम. सर्व पापाचा नाश करणार 100 कोटी श्लोक आहेत. आता हे 100 कोटी श्लोकाचं मूळ रामायण आहे. मग असणार वाटणी व्हायला लागली त्याची, म्हणजे वाटणी नाही, तिघात भांडण झाले. कोणामध्ये? स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही जगतातली लोक आहेत. स्वर्गातले देव आहेत, मृत्यू लोकांच्या ठिकाणचे आपण माणसं आहोत, आणि पाताळातले नाग आहेत. पन्नग म्हणजे नाग. ह्या तिघांचं एक दिवशी असणारं भांडण झालं. कशामुळे भांडण झालं? की रामायण आमचं. ती म्हणायची रामायण आमचं, आणि ती तिघं बी म्हणायची रामायण आमचं. म्हणून ह्या तिघाची लागली भांडणं एकमेकाच्या नजरेने. म्हणजे वाचा श्रीराम राजा सरोवरांचा त्याची कथा वाटा देवांचा. पण नग्न म्हणती शेषशयनीचा राम अमुचा तुम्ही कैचे. मग असणारा देव म्हणू लागले प्रभू रामचंद्र म्हणजे असणारा विष्णू परमात्मा भगवंता देवांचा राजा आहे. म्हणून सुरवर देव म्हणू लागले राम आमचा. मग असणारा नाग काय म्हणू लागले? शांताकारम भुजंग शयन, भुजंगावर शयन केलं, शेषावर शयन केलेलं भगवंत प्रभू रामचंद्र. मग प्रभू रामचंद्र आमचा, तुमचा कस काय? असं म्हणजे भांडण कोण करू लागले? देव आणि नाग. पुढं मनुष्य म्हणती मनुष्य प्रती रामे केली अगाध ख्याती. अमुचा वाटा श्रीराम कीर्ती तुम्ही तथार्दी का भांडा. मग असणार तिसरं पुढे गेलं. कोण? मानव गेलं त्या दोघांमध्ये. देवांना म्हणले आणि त्या नागांना म्हणले, मानव म्हणला, मनुष्य म्हणला. काय म्हणला? प्रभू रामचंद्र पृथ्वी तलावर आमच्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी आलं, मनुष्याच्या रूपात आलं, आणि पहिली मोठी कीर्ती केली. राजा रावणाला संपवलं, तुम्हाला बांधवड्यातून सोडवलं. म्हणजे सगळी कीर्ती कुठे केली? प्रभू रामचंद्रांनी मृत्यू लोकावर केली. मग प्रभू रामचंद्र कुणाचं? आमचंच आहे म्हणले. कशाला भांडताव तुम्ही? म्हणले द्या आमच्याकडं. श्रीराम तुमचा वैकुंठपती तरी वैकुंठी नाही केली ख्याती. श्रीराम शेषशयनी जरी निश्चिती तरी निजल्या कीर्ती नाही. तुम्ही म्हणता प्रभू रामचंद्र तुमच्या वैकुंठात आहोत म्हणता देवांना. मग वैकुंठात काय केलं कीर्ती प्रभू रामचंद्रांनी? सांगा बरं तुम्हीच. आमची इथं कसं बरं म्हणलं? झाडाला कवटाळ, पर्वताला बोलले. तुमच्या तिथं वैकुंठात काय केलं? वैकुंठी बैसली काय बा करावं? उगाच मौन धरूनही राहावे. वैकुंठात बसायचं, उगाच गपचिप धरून आणण्यासारखं बसायचं काम म्हणजे. मग तुमच्यात काय काम केलं प्रभू रामचंद्र? काहीच नाही. आणि नागांना म्हणले, नागांनो सांगा बरं तुमच्यात मी काय केलं प्रभू रामचंद्र? नुसतं ते शेषावर झोपले, नागावर झोपले. झोपल्यावर कुणाची कीर्ती होती? होती की डुकले हाणणारा म्हणते ती. येऊनी मनुष्य लोकाप्रती रामे केले विचित्र ख्याती. मृत्यू लोकाची हे कीर्ती तुम्ही तथार्दी का भांडा. अहो म्हणले असं म्हणून देवांना सांगू लागले. त्या असणाऱ्या नागांना मृत्यू लोकातली लोक सांगू लागली, म्हणू लागले सगळी कीर्ती या मृत्यू लोकाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र झालेले. म्हणून प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राची कथा मृत्यू लोकातल्या लोकांना देऊन टाका. तुम्ही उभं भांडण करू नका बरं. जावा तुमच्या तुम्ही. एक खाले ते एक वरते वाटा मागू आले ते निर्लज राजता पैचित्ते संबंध तुम्ही असे चिना. हाय का म्हणजे संबंध तुमचा काय? लाज वाटा पाहिजे म्हणलं तुम्हाला. खालच्याला वरच्याला, खालचं वरची जर आले ती वरची बी वाटा मागायला लागल्यात, आल्यात खालची बी आणि वाटा मागायला लागल्यात. आणि मधली काय आम्ही निसतच आहे का म्हणजे यार घरपटा घालायला म्हणजे त्यांचं निसतं बघत बसायला म्हणजे. अहो आमच्यामुळे तर सगळं झालंय म्हणजे. लाज वाटाय पाहिजे तुम्हाला वाटा मागायला. गप बसा. दोघे गेले निरुत्तर तरी कथेची आवडी फार. न सोडविता येरे कथा अमृत सेवा. कथा रुपये अमृत सेवा. प्रत्येकाचं तिघाचं बी भांडण लागलं, कुणी सोडायला तयार नाही. आणि आपल्या काय कीर्तन लावलंय, कीर्तन सुद्धा म्हणत नाही, कीर्तन म्हणते.
झोप सुद्धा येऊन देत नाही ते 10 वाजत. मोठ्यानं म्हणते. आणि जसं काय ह्यांनी शिर्यात लावली आवाज कुणाचा मोठा. अशी अर्घात येते. अहो कथा ही अमृत आहे. अमृत प्यायचं असलं तर मरावं लागतं मग स्वर्गात जावं. स्वर्गाच्या ठिकाणी अमृत आहे. पण कथा अमृत असणार हे कथेत कथा म्हणजेच अमृत आहे. जीवनातील थकवा संपवणारी कथा आहे. अशा प्रकारच्या जीवनाची वजाबेरीज म्हणजे असणारी कथा आहे. आणि अशी रामायणाची कथा आहे. आम्हालाच असावी म्हणून 3 जणांचं भांडण झालं. आता भांडण ब्रह्मदेवासमोर भांडण होतं. देवादिदेव ज्यांनी 4 खाली 184 निर्माण केले अशा ब्रह्मदेवाबरोबर भांडण ब्रह्मदेवासमोर भांडण होतं. ब्रह्मदेवा ज्याने काय मिटवणं झालं नाही म्हणून असणाऱ्या ब्रह्मदेवाने काय केलं मला माझ्याच्याने तुमची काय भांडणं मिटवणार ती म्हणजे रोज तुमचं कीर्तन आहे. कुठं जावा तव ब्रह्मयाने बुद्धी केली जाण वाटे करी गे जण त्याची करावाया बुजवण धाडी आपण शिवापाशी. मग ब्रह्मदेव मला हो का तिघांनो मला का तुमची भांडणं काय मिटवणार ती म्हणजे तुम्ही माझ्या क्वार्टात मिटवणार हायकोर्टात जावा मुंबईला म्हणजे तुम्ही काय रोजच कीर्तन ह्यांचं. बार्शीचं पोलीस स्टेशन परवानगी. बघा म्हणलं तुम्ही कुठं बघायचं तिथं बघा म्हणलं तुम्ही म्हणजे हायकोर्टात जावा. मग हायकोर्टात जज कोण आहे महादेवजी आहेत म्हणजे ते महादेवजीला बरोबर वाटण्या करायचं त्यांना जास्त ज्ञान आहे. माझ्याच्याने तुम्हाला काय समजावता येणार बाबा. तुम्हाला किती बी समजवलं तर तुम्ही काय म्हणता असली कुठं कथा असते काय आमचीच कथा आहे आम्हालाच द्या आमचीच कथा आहे आम्हाला द्या. तिघजून तुम्ही दाटून भांडायला लागला कुणी कुणाला ऐकायला तयार नाव. मग माझ्याच्याने बी तुम्हाला समजवणं होई नाही. जाऊ महादेवजीकडे तुम्हाला समजू त्यानं वाटून द्या त्यानं बघा तिकडं. मग शिवे बुद्धी कैसी केली कैसी ते गे येता आपण आपाशी स्वयरा कोणी निज सारसी विभागेसी बुजवावी. मग ब्रह्मदेवाने बुद्धी केली त्यांच्या बुद्धीनं महादेवजी असणार महादेवजीकडे पाठवलं. आता महादेवजीनं बी बुद्धी आपली चाणाक्ष बुद्धी त्यांनी बी त्या बुद्धीचा वापर केला का तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकल सिद्धी सर्व सिद्धी प्राप्त करायची असेल तर बुद्धीचं वैभव भगवंत पाहिजे. हे कुणाला कळलं महादेवजीला कळलं म्हणून महादेवजीनं ती कथा वाटली. आणि कथेतलं जी काय सार आहे सार 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 नाम तुझे सार म्हणून जपत आहे शिव वारंवार. सर्व असणार सार काय असेल तर भगवंताचं नाम आहे. आणि ती नाम फक्त त्या महादेवजीने आपल्याकडे ठेवलं आणि बाकीची कथा वाटली. आता कशी वाटली ऐका. शिव म्हणे तया तिगासी विमुख बिन धाडी कोणासी वाटा देईन समभोगासी वचन तिगासी मानले. महादेवजीनं समजावण्याचा प्रयत्न केला. कसं समजावू लागले ऐका. तिघांना बी म्हणलं हो का सगळे तिघांना बी समान वाटा देतो बरं का. कुणी कुणावर रुसू नका कुणी कुणावर फुगू नका. बरोबर तिघांना बी वाटून देतो म्हणजे असणार समाधान तिघांचं बी करतो असं महादेवजी म्हणले. आणि तिघांना बी पटलं वाटून देतो म्हणले घेऊ वाटून काय नाही तर ह्याला तुला बी नाही मला बी नाही धड तिसरं नाही कुत्र्यालाच तसं का होईल म्हणले. म्हणून तिघाला बी मन पटलं महादेवजीचं. आणि पुढे काय करू लागले ऐका. कोटी संख्या येत रामायण मूळ ग्रंथ शिववाटी त्रिलक्ष्यात विभगार्थ तो एका. 100 कोटी श्लोकाचं रामायण आणि ते रामायण असणारे ह्या 3 लोकांमध्ये असणारे वाटणारे महादेवजी झाले. आणि महादेवजी कसं समान वाटू लागले ऐका. 33 कोटी प्रथमांक 33 लक्ष आणि 33 सहस्र 300 श्लोक 33 आणि 1 उरला. असं म्हणजे असणार वाटणी करायला सुरुवात केली. 33 कोटी 33 लाख आणि 33,000 एकाला जीत दिलं. पुन्हा त्याच्यातली 33 अक्षर बी दिली तरी सुद्धा म्हणजे एक श्लोक उरलाच. श्लोक 1 उरला निर्धारे त्यासी 32 अक्षरे तीही वाटली शंकरे परिसा आदरे वाटणी. लक्ष देऊन ऐका त्यातला एक श्लोक शिल्लक राहिला आणि त्या श्लोकामध्ये म्हणजे 32 अक्षरे होती. बरं मग राहिली 32 अक्षर. 32 अक्षर राहिल्या बरोबर वाटायची कशी वाटली असणार बाबा प्रश्न निर्माण झाला असेल. सिस्टर म्हणजे मला नाही बाबा राहिलेले 2 शंकरांनी बरं म्हणजे श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः. श्लोक 1 उरला निर्धारे त्याची 32 अक्षरे तेही वाटली शंकरे परिसादरे वाटणी. असं म्हणजे 32 अक्षर शिल्लक राहिलेल्या ती 32 अक्षर महादेवजीनं कशी वाटली ऐका. 10 अक्षरे वाटे आली 2 अक्षरे तिथे उरली सगळी शिवे बुद्धी केली युक्त बोली बोलून. मग असणारे
तिघांना मध्ये 10 अक्षरं देऊन टाकली. ती संपली. 2 शिल्लक राहिली. 2 शिल्लक राहिलेली मध्ये महादेवजी म्हणले कसं बोलणं केलं पुढे 2 अक्षरासाठी ऐका. अक्षर 2 लोक 3 वाटा करीत रे वाटणी तरीही द्यावी मज वापऱ्याला कोणी कळेदानी दानार्थ मला म्हणले असणार. महादेवजी म्हणले हो का अक्षर राहिले ती 2 मागणारी आहे ती 3. कसं वाटतं बरं सांगा. ती वाटता येत नाही ती म्हणून मापाड्याला राहू दे म्हणजे जे माप टाकणार आहे का त्याला कोळभर पसाभर राहू दे किती खरं दान करत असताना खळ्याच्या मालकाला जसं थोडस शिल्लक ठेवतात तशा प्रकारे राहू द्या. मग तिघे जणी आती उल्हासी 2 अक्षरे दिदली शिवाची हृदयाची अनिची श्रीराम. मग म्हणले असणार ती तिघांना बी मांडलं म्हणजे 2 जाऊ दे आपल्याला इकडे म्हणले 33 कोटी 33 लाख 33,000 33 अनवर 10 एवढी आपल्याला आली ती. बरं झालं म्हणले 2 द्यायला काय हरकत नाही. बरं घ्या महादेवजी 2 तुम्हाला. आणि तीच अक्षर महादेवजीने हृदयात धरली. आणि ती अक्षर म्हणजे राम. अहर्निशी नुसतं पाहतच नाही अहर्निशी रात्रंदिवस म्हणतात म्हणजे वाचा. श्रीरामायणीचे सार पूर्ण शिवाचे वसवी हृदय भुवन श्रीरामय्य अक्षरे जाण ब्रह्मपूर्ण असं म्हणजे असणार प्रभू रामचंद्राचं नामरूपी असणार सार असणार सार नाम तुझे सार. भगवंताचं नाम हे सार आहे ते असणार हृदयात महादेवजीने असणार धरलं गेलं. आणि हृदयाच्या ठिकाणीच महादेवजीच्या राहिलं. आणि अशा प्रकारे अक्षराची वाटणी प्रभू रामचंद्राचे ब्रह्मपूर्ण आहेत हे सर्वांना दाखवून महादेवजीने दिलं. विभाग मुख्य ऐका 33 कोटी 33 लक्ष 33 शस्त्र 300 श्लोक 10 अक्षराधिक मृत्यू. आणि त्यात असणारा लोकविभाग असणारे वाटणी करत असताना महादेवजीनं 33 कोटी 33 लाख 33,000 310 एवढं असणारा 10 अक्षर बरं अक्षर 10 आहे ती फक्त हे श्लोक आहेत बाकीचे अक्षर 10 अशा प्रकारची वाटणी महादेवजीनं असणाऱ्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी कथा दिली. याही भागाचे विवरण भवित कवित्व रामायण तेही आरतीचे निरूपण सावधान असणाऱ्या राहिलेल्या 33 कोटी श्लोकाचं अनेक प्रकार पडले. ज्याला जसं भावलं तसं तशा प्रकारे त्यांनी असणारा वर्णन केलं. आता किती वर्णन केलं किती भाग झालं ते बी ऐका. शिवरामायण आगम पंचरात्र रामायण गुहा गुह्यक रामायण हनुमंत रामायण नाटक. सो म्हणजे अनेक रामायण झाले त्याच्यात म्हणजे असणार शिवरामायण झालं शैवरामायण झालं पंचरात्र रामायण झालं म्हणजे असणार गुह्यकाचं रामायण झालं म्हणजे असणार हनुमंताचं रामायण झालं. श्रीरामायणाची नाव आहेत वाचा. मत्स्य कुर्म वराह रामायण कळीकांडाचे निरूपण महाकाली रामायण स्कंद रामायण. मत्स्य रामायण झालं कुर्ममाल रामायण झालं वराह रामायण झालं म्हणजे असणार काळिका खंडीचं रामायण झालं म्हणजे महाकालीचं रामायण झालं स्कंद रामायण अशी प्रसिद्ध रामायण आहेत म्हणजे वाचा. अगस्ती पैलस्ती रामायण पद्मपुराणीचे रामायण रवी अग्निवर्ण रामायण ऐकून आपण जटायू. अगस्ती रामायण झालं पौलस्ती रामायण झालं म्हणजे असणार पद्मपुराणाचं रामायण झालं रवी रामायण झालं अग्नि रामायण झालं वरुण रामायण झालं म्हणजे असणार अंती रामायण ऐकणारा बघता जटाबाई म्हणजे वाचा. नंदीग्रामी भरत आपण वंदते भारत रामायण महाभारतीचे रामायण वक्ता आपण श्रीव्यास. असं म्हणलं नंदीग्रामाच्या ठिकाणी जे काय रामायण झालं त्याला भरत रामायण म्हणतात. त्याच्यानंतर असणार भरत रामायणाचं असणार महाभारत झालं महारामायण म्हणजे असणार श्रोता वक्ता कोण असेल तर व्यास महाराज आहेत म्हणजे वाचा. कौच द्वपी अद्यापी दान कौच ऋषी सांगे पुराण कथा पवित्र रामायण अति पावन. अनुपम्य वर्णनच करतात ना अशी पवित्र आणि पावन असणाऱ्या क्रौंच ऋषीनं सांगितलेलं क्रौंच रामायण प्रसिद्ध आहे म्हणतात. विभीषणापाशी जाण नित्य कथा निरूपण धर्म ऋषी सांगे आपण धर्म रामायण धार्मिक. सत्संगाच्या ठिकाणी विभीषणजीच्या जवळ म्हणलं नित्य रामकथा सांगतात त्याला धर्म ऋषी रामायण म्हणतात म्हणजे वाचा. श्वेतदीपाचे निरूपण श्वेत केतू रामायण केत विचित्र विंदान अति पावन. श्वेतदीपाच्या ठिकाणी ते असणारं रामायण श्वेतकेतू हे रामायण प्रसिद्ध आहे म्हणजे अशा प्रकारे असणारे रामकथा विचित्र असणारे तिन्ही जगता त्या ठिकाणी वाटून टाकली. शंकर वक्ता स्वये आपण श्रोता भवानी सावधान ते शिव भवानी रामायण कथा
विंदान असो महादेवची कथा सांगत आहे, पार्वती माता कथा ऐकत आहेत, म्हणजे हे असणार आहे जगाच्या ठिकाणचं असणार अतिशय पावन पवित्र करणारा शिवरामायण आहे म्हणतात. सदा शिव सोये भक्ता सोये श्रीराम निज श्रोता ते शिवरामायणी कथा श्रावणी ऐकता. स्वानंद एका ठिकाणी महादेवची कथा सांगत आहे, स्वतः प्रभू रामचंद्र कथा ऐकत आहेत, म्हणजे ते शिवरामायण म्हणजे जगात वंदनीय आहे म्हणजे, आणि कथा ऐकल्यानंतर आनंद होणार आहे ती शिवरामायणातली कथा आहे म्हणतात. वाचा सोये श्रीराम स्वानंदे कोण आपण प्रतिपदे आपण ते कथा कथा आत्मारामायण गोड निरूपण. सोमध्ये असणारे जी काय स्वतः प्रभू रामचंद्र आनंदाने स्वतःलाच रामकथा सांगत आहेत त्याला आत्मारामायण म्हणतात. वाचा जमिन्याकृत रामायण अपूर्व कथेचे विंदान अलौकिक रूपाला आश्चर्ययुक्त झालं. आश्चर्यकारक असणारं रामायण कुणाचं असं म्हणजे ज्याचं लौकिकच करतात ना असं रामायणाचं निरोप आहे ते म्हणजे असणारा जैमिनीचा आहे, आणि त्या जैमिनीनं नेलेलं रामायण जैमिनीकृत रामायण म्हणतात. म्हणले हे अध्यात्म रामायण रामायणाचे वचन वंचे काढून केले आत्मातिकरी रूपानं ऋषी कृप झालं ते नव्हे. ऋषीकृत केलेलं नाही त्याला म्हणतात अध्यात्म रामायण म्हणतात. ते अध्यात्म रामायण मूळ रामायणात त्याची कथा विचित्र बाहेर काढल्या त्याला अध्यात्म रामायण नाव ठेवलं म्हणतात. वाचा लोक माझी भाव की रामायण असंख्यात की कैशेली आकळती ती तुकी अल्पमात्र. असं ह्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी अनेक भाविक आहेत, ज्याला जसं सुचलं त्यांनी तसं रामायण लिहिली गेली म्हणून रामायण ह्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी सुद्धा भरपूर आहेत. हरी अनंत हरी कथा अनंत. वाचा उमा श्रीराम दर्शन समळ मुळीचे निरूपण ऐका जनार्दना शरण श्रोती संपूर्ण क्षमा की जय. असं म्हणजे असणारं पार्वती माताचं आणि प्रभू रामचंद्राचं जी झालेली कथा जी काय दर्शन झालेलं आहे ही असणाऱ्या शिवरामायणामध्ये मूळ कथा आहे. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजला शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन म्हणतात, श्रोते मंडळीने मनात शंका आणू नका बरं का, कुठलं पता मनाची टाकली काय, मनाची ताकद नाही शिवरामायणातली टाकली म्हणतात. वाचा परम विश्रांती जीवा शिवा परम विश्रांती देह विदेह भावा तो हा प्रसंग विसावा उमरव गवा संवाद. उमा आणि राघव प्रभू रामचंद्राचा संवाद म्हणजे विसावा आहे. विसावा कुठं आहे विसावा काय म्हणते तिथे गेल्यावर विसावा पडत वाडा तर विसावाच नाही म्हणतात. कुठल्या अध्यायात विसावा अध्यायात लय जड असतात, लय जड. कुठले ग्रंथ असू द्या विसावा म्हणलं की माणसाला विसावाच आहे, मान टाकलीच विसावा. कधी विसावा भेटल असं वाटतंय असं विसावा कुठला बी ग्रंथ घ्या त्याच्यातला विसावा अध्याय का लय जड. आम्ही असणार भावा ही पाहिलं नवनाथ ग्रंथ पाहिला विसावा तसलाच, अनेक 2-4 भक्तिसार ग्रंथ बघितला विसावा. महाभयानक विसावा म्हणजे विसावा. इथं बी विसावा तसाच आहे. विसावा म्हणलं की विसावाच भेटतो माणसाला. इथं बी असणार महादेवजी पार्वती माता आणि प्रभू रामचंद्रातला जो काय असणारा संवाद आहे जी काय बोलणं भाषण झालं ती ध्याला जीवाला शिवाला विश्रांती देणारा विसावा देणारा आनंद देणारा अशा प्रकारचं संभाषण झालं म्हणतात. विश्रांती ती विधवा पोत भवा ती विश्रांती देह भवा तो हा प्रसंग विसावा उमा राघवा संवाद. असं म्हणजे असणारा सर्व असणारा त्रिविध तापाचे असणारे बोलवणूक करणार आणि ध्येय भावाला असणारे विश्रांती. का तर त्रिविध तापे तापल त्रिविध तापाचे असणारे बोलवण करणारे काय असेल तर हा विसावा ही असणारा हा बोलणं हे संभाषण आहे. त्रिविध ताप संपून टाकतात. सर्व ते सर्व असणार दुःख संपवणारा अशा प्रकारचा संवाद आहे म्हणतो. विश्रांती निवृत्ती अहम भावा विश्रांती निवृत्ती स्वहम भावा तो हा प्रसंग विसावा उमा राघवा. प्रसंग असणारा दोघांचं संभाषणाची काय बोलणं आहे म्हणजे असणार ह्या बोलण्यामुळे असणार अहमभाव बी संपतो. अहमभाव निवृत्ती म्हणजे कायमचा संपतो, अहंकार संपतो. एवढंच नाही म्हणजे सोहम भावाची बी निवृत्ती अहम भावाची बी निवृत्ती. अहमभाव संपतो, मी कोण आहे तू कोण आहे हा संपतो. असं हा असणारा सर्व समभाव आहे म्हणतात. विश्रांती आत्मा वैभवा विश्रांती हे ब्रह्मभावा तो हा प्रसंग विसावा उमर राघवा संवाद. उमाने असणारा पार्वती मध्येचा आणि प्रभू रामचंद्राचा संवादाचा जो काय संवाद असणारा प्रसंग आहे हा प्रसंग म्हणजे असणारा अहमत्वाला विश्रांती आहे. एवढंच नाही ब्रह्मभावाला सुद्धा विश्रांती आहे. असा हा विसावा देणारा प्रसंग आहे. ब्रह्मवादी विभ्रम ठेवा परमे चाळवी भवभावा तो हा प्रसंग विसावा उमा राघवा संवाद.
असणारा ठेवाय ना तर सगळी ब्रह्मात अडकली होती. पण ब्रह्मातनं बाहेर काढलेला असणार हा दोघांचा संवाद सगळ्याला ब्रह्मातनं पाळला. आणि ह्या बहुरूपी असणारी मावा असणारा ह्याला चालवणारे प्रभू रामचंद्र सीत आणि पार्वती माता ह्या दोघांचा संवाद आहे म्हणतात वाचा. एका जनार्दना शरण आगत रामाचे रामायण विचित्र कथा निरूपाला ग्रंथभूषण श्रीराम असो शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात हे रामायण असणारं रामाचा आघात असं रामायण आहे. वर्णनच करतोय तो लाघव केलं तुळजापुराच्या ठिकाणी असं म्हणले ते प्रभू रामचंद्र विचित्र असणारे त्यांची कथा म्हणजे असणारा ते ग्रंथाला भूषण असणारे प्रभू रामचंद्र साक्षर जनता भूषण भारतात साक्षर जनता भूषण भारतात आहे तसं म्हणजे असणार प्रभू रामचंद्र म्हणजे या ग्रंथाचं भूषण आहे. आता हे प्रभू रामचंद्र आज तुळजापूरच्या ठिकाणी आहेत. तुळजापूर सोडतील उद्या रामलिंगला ही तिनं म्हणले असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जातात. शरण जाऊन या अध्यायाचं कथानक संपवितात. श्री भावार्थ रामायण अरण्य कालिक कारटिकाय भूराम समोदो नाम विचित्रतमाध्याय श्रीकृष्ण शिवम भगवान कुंडली श्री